काश्मीरच्या किश्तवाडामध्ये ढगफुटी झालेली आहे। ढगफुटी झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर किश्तवाडामध्ये ढगफुटीमुळे हाहाकार माजलेला आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवर केलं जात आहे। मचैल माता मंदिराजवळील तंबू हे वाहून गेल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। जम्मू चुशोटी या ठिकाणी परिसरामध्ये बचाव कार्याला आता सुरुवात झाल्याची माहिती देखील दिली जाते। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। रामराजे, सध्याची परिस्थिती काय आहे? कारण आपण पाहतोय अनेक जण या ढगफुटीमध्ये खाली ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीही व्यक्त केली जाते। बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे? बिलकुल, या सगळ्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे लक्ष ठेवून आहेत। तिथले स्थानिक आमदार यांच्याशी चर्चा केली जात आहे। त्याचबरोबर पंकज सिंग हे तिथले उपायुक्त आहेत, त्यांच्यासोबत पण चर्चा सुरू आहे। आणि अचानक ही घटना घडलेली आहे, त्यामुळे अनेक कुटुंब जे आहेत आणि इमारती घरं जे आहेत ते पाण्याखाली ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती आपल्याला मिळते। आता सध्या साधारणतः 12 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळते। ठराविक आकडा जो आहे तो प्रशासनाकडून अद्यापही यायचं बाकी आहे, परंतु तिथे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। बचाव कार्यालयामध्ये पण अडचणी येत आहेत, कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे, ढगफुटी झालेली आहे, रस्त्यावर पाणी पडलेलं आहे। अशा वेळी अग्निशमन दल असेल, रुग्णालय रुग्णवाहिका असतील आणि त्याचबरोबर डॉक्टरांना तिथवर पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे अगोदर तर ढिगारा बाजूला करणं आणि त्या ढिगाऱ्यातून या लोकांना, रहिवाशांना जे आहे ते बाहेर काढणं हे प्राथमिकता देण्यात आलेली आहे। लहान मुलांना तिथून बाहेर काढणं ही प्राथमिकता देण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे गृह मंत्रालय सुद्धा यावर लक्ष ठेवून आहे, कारण युनियन टेरिटरी आहे। अशा वेळी तिथे काय काय कशा पद्धतीने बचाव कार्य केले जाते ते सुद्धा पाहिलं जात आहेत। हवं तर NDRF आणि त्याचबरोबर सेनेचं सुद्धा एक पथक जे आहे ते बचाव कार्यामध्ये आता येऊ शकतं, कारण ज्या पद्धतीनं ही घटना घडलेली आहे मोठ्या प्रमाणावर काही लोक तिथे अडकल्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच रामराजे, या घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।